आपण प्रश्न आपण त्या ठिकाणी विधानसभेमध्ये तुकाराम मुंढे यांच्या त्या ठिकाणी कायमस्वरूपी एफडीएचे जे आयुक्त आहेत त्या ठिकाणी त्यांची नेमणूक राहू द्यावी अशी देखील मागणी केली होती. काय सांगा? हे मी खरोखर अगदी अभिमानाने सांगेल की मी तो प्रश्न उचलला आणि हा प्रश्न मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातला तो प्रश्न होता. आपण जर परिस्थिती पाहिली की तुकाराम मुंढेंनी एफडीएचा कारभार हातात घेतल्या दिवसाचा राज्यातल्या दूध संघाचा आकडा दुधाचा आणि आत्ताचा दूध संघातल्या कलेक्शनचा आकडा याचा जर का आपण डिफरन्स पाहिला तर मला वाटतं 25% दूध हे दूध संघात येणं कमी झालं. मग हे 25% दूध कुठून येत होतं? तीच परिस्थिती, हे फक्त मी शासकीय दूध संघाचं सांगतोय, प्रायव्हेट डेअऱ्या वेगळ्या आहेत. आज 25% दूध कमी येणं, संकलन कमी होणं फक्त शासकीय दूध संघांमध्ये, याचा अर्थ गेल्या अनेक वर्षापासून आमचे बाल गोपाल सगळे तरुण तरुणी आई बालक वृद्ध ह्या सगळ्यांना विषारी दूध प्यावं लागत होतं. हे आता उघड झालेलं आहे. आणि म्हणूनच तेल तुम्ही जर का गावात गेले तर सुट्टं तेल तुम्हाला आता विकत मिळत नाही, पॅकिंग तेलच तुम्हाला आता विकत मिळतं. दुसऱ्या बाजूला पनीर तुम्ही मागा, गावात तुम्हाला पनीर भेटत नाही. खेड्यांवर जा, प्रत्येकाला व्यसन झालं होतं, शोक झालं होतं विमलच्या पुड्या किंवा आणखी त्या गुटख्याच्या पुड्या. आज अशी परिस्थिती आहे साहेब, दूध, पनीर, सुट्टं तेल, गुटख्याच्या पुड्या ह्या आता पूर्ण महाराष्ट्रात मुश्किलीने कुठेतरी एकदम रिस्क घेणारा घेत असेल तरच, नाही तर महाराष्ट्रात आज ते भेटत नाही. आणि म्हणून आज तमाम शेतकरी तुकाराम मुंढेंचा फोटो लावेल की त्याच्या दुधाला आता खऱ्या अर्थाने भाव मिळायला लागलेला आहे. ओरिजिनल दूध मिळतंय म्हणून सगळा ग्राहक सुखावलेला आहे की आता तरी माझा मुलगा, माझी आई, माझी बायको किंवा मी स्वतः या कॅन्सर पासून मुक्त होईल असं प्रत्येकाच्या मनात आता वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणूनच माननीय तुकाराम मुंढेंना नुसतंच 3 वर्ष नाही तर रिटायरमेंट पर्यंत त्यांना ह्या एफडीए सारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या ह्या डिपार्टमेंटमध्ये त्यांना ठेवावं, ही माझी नाही, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा आहे. हे तर फक्त लोटलं जातंय हो. ते वांग्यांवर पावडर मारलं, याच्यावर फर्टिलायझरचं खत दिलं म्हणून कॅन्सर होतोय, अजिबात नाही. ती शेतकऱ्यांची फसवणूक आहे. खरा मूळ आहे ना दूध आणि तेलावर आहे की जिथून खऱ्या अर्थाने कॅन्सर हा जो पसरतोय, की जो आपल्याला रोज त्याचावाला आधार घ्यावा लागतोय दुधाचा आणि तेलाचा, त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मी आजही त्या मताशी माझ्या सहमत आहे. तुकाराम मुंढेंना दिलं, एका चांगल्या डिपार्टमेंटला दिलं. त्यांनी 20 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये 21 वेळा बदल्या झाल्या. म्हणजे त्यांनी एका चॅनलवर खंत व्यक्त केली की मी आजपर्यंत माझ्या मुलांवर अन्याय केला की ह्या 21 वर्षामध्ये माझ्या मुलांची कोणाशी दोस्ती होऊ शकली नाही, कारण माझी दर 6 महिन्यांनी वर्षभराने बदली होते. मला तिथून उचललं की मी दुसऱ्या शाळेत कुठतरी मुलांना टाकतोय, त्यांना अजून महाराष्ट्रात मित्र सुद्धा मिळाले नाही. हे त्यांचं खंत आहे. ते त्यांचं व्यक्तिगत जरी असलं, मला त्या खंत जरी असली, पण आज सुदैवाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या विभागाला आदरणीय तुकाराम मुंढे साहेबांना टाकलेलं आहे, माझी आताही त्यांना हात जोडून विनंतीच असणार आहे की त्यांना तर रिटायरमेंट पर्यंत ह्या विभागात ठेवावं. खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्राला कॅन्सर मुक्त करायचा असेल तर त्याचा एकच इलाज आहे तुकाराम मुंढे.